हे बघा आम्ही पोहोचलो आहे आता सिंहगडावर. हे पार्किंग आहे इथं. हे बघा हे पार्किंग आहे. हे पार्किंग आहे इथं. गाडी पार्क करू शकतो आपण. तर आपल्या ह्या साईडला आहे सिंहगड. बघू शकता तुम्ही. हे बघा आता आम्ही चाललो आहे सिंहगडाकडे. ब्लॉग चालू करत आहेत. तर इथून खूप अशा चांगला व्ह्यू आहे मित्रांनो. हे येण्याचा रस्ता आहे मित्रांनो. हे येण्याचा रस्ता आहे बघा. आम्ही इकडे चाललो होतो. हे बघा मित्रांनो. बघा मित्रांनो हे ब्लॉग आता आम्हाला तर अशा प्रकारे आम्ही आता सिंहगडाकडे जात आहे. बघा महाराष्ट्र शासन विभाग पुणे महासिंहगड माझे अभिमान. तर हे बघा हे आहे सिंहगड. असं काय म्हणलंस? तर अशा प्रकारे आम्ही सिंहगड फिरत आहे मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही किती खाली दरी आहे. खूप मोठी दरी आहे बघा. हे बघा हे. तर अशा प्रकारे आम्ही हे करत आहे. तर अशा प्रकारे बघा हे जायचा रस्ता आहे. इथून पाहू शकता. हे बघा इथनं आता पुढं पायऱ्या आहेत मित्रांनो चलायला. हे बघा ते आहे सिंहगड. पुढे गडाचं आतमध्ये जायचं. हा बोला. इथून आलो. हा इथनं आलो आपण खालून वरी. हे बघा असं. तर सिंहगडाच्या दरबारापाशी आलेलो आहे मी. चला चला. खूप वरी आहे ना. खूप वरती आलेलो आहे आम्ही. बघू शकता तुम्ही. हे करते का मस्त. त्या मागच्या बाजून नाही कुठनं तरी असं करावं. नाही याचं बरोबर थोडं वरी आल्यानंतर एक मॅप दिलेला आहे आपल्याला सिंहगडाचा पूर्ण. होऊ शकता तुम्ही. थांबा दाखवतो. चला. अजून एक मेन हे आहे. अशा प्रकारे दरवाजा आहे मोठा अजून एक. पाहू शकता बघा. तरी इथे एक टावर स्थापन करण्यात आलेला आहे. हे बघा. तरी का नाही आज इकडं पण सर्व माझी ती कसं झाड आहे. कॅक्टस. कॅक्टस काय नाही. आगे 5 ठाणे का 2 पुढच्या वेळेस अभी ती 5 आता ठाण गेली तर गेली.
हे बघा मित्रांनो आलं थांब पहिला असं तरी आल्या वरी जात आहे मी दरवाजाच्या वरती जात आहे त्या हे बघा हे अशा प्रकारे लोकेशन आहे इथं हे बघा कुमार हे बघा त्या ठिकाणी सिंहगड आहे पुढे हे बघू शकता आम्ही किती वरी आलो आहे हे बघा सह्याद्री ती गँग तिथं आहे का दीपक दीपक इलेक्शनला थांबला वोट करा इलेक्शनला थांबला हा बघा तर आता इथं आम्ही 1-2 फोटोशूट करणार आहे या ठिकाणी कसं करायचं माहिती का हे मित्रांनो, आता आमचे सर्व मित्र वर येत आहे आम्ही पुढे आलो होतो जरा तर हे बघा दीपक इकडे बघा हे बघा आमचे मित्र आहे बघा येत आहेत वरती अशा प्रकारे राजेची एक सिंगल तुझे पण गेलेला होता खाली थांबा जरा सारखा कुमार मोबाईल पडायचा एकदा फिट करा मला हल्ला लावला पण तुमचा तुम्ही तिथे झेंडा बशी थांबा व्हिडिओ साठी करू का चला खाली चाललो आहे बघा हे बघा अशा प्रकारे इथले हे पर्वत आहे पटपट खूप वरती आहे अजून आपल्याला खूप अजून वरी जायचंय मामा भाची गेले पुढं हा चला अजित दादा खारुताई कुमार बारकेली खारुताई म्हणते की काय नाही मी हे बघू शकता की इथे तोफखाना आहेत पुढे त्या साईडला जात आहे मी बघा मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही आलेला आहे मी तोफखानामध्ये हे अशा प्रकारे आहे तोफखाना खूप असं जुनं हे आहे इथं तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे हे आहे तिथं तोफखानाचा व्ह्यू तर अशा प्रकारे इथून पुढे बाहेर आल्यानंतर असा नजारा आहे तर अशा प्रकारे आहे तोफखान्याच्या साईडची बाजू जरा कुठं करत
तिथून चढत चालले ते कुठून गेले घ्या अब इकडून गेली गँग ती. जाऊ का चढत तिथं खरी मजा हवा. चला जाऊ तर पडलं की काय डायरेक्ट पडत नाही तिकडे किती अवघड आहे. तर आम्ही आलो आहे इकडे वेगळ्या साईडला. हे पाहू शकता तुम्ही इथे खूप छान असे काय असेल यार. चल मध्ये धरा दे. हा आपला पूर्ण जुना इतिहास आहे मित्रांनो. पाहू शकता तुम्ही पूर्वीचा आपल्या राजांच्या काळातलं सर्व काही. तर हे अजूनही असं जसं दिसतंय थोडं. पाहू शकता तुम्ही ह्या ठिकाणी आता आम्ही सिंहगडावर आलेलो आहे. तर सिंहगडावर आल्यानंतर ह्याला कोंढाणा किल्ला असं म्हणत होते. तर त्याच्यामागे एक कारण आहे की ते म्हणजे आपण इतिहासात ऐकलोच असेल. तर तानाजी मालुसरे आहेत ना, तर सिंहगड हे नाव काढलं ना त्यांची खूपच आठवण येते आम्हाला. माहीतच असेल ना, गड आला पण सिंह गेला. तर ते हे वाक्य ह्याच किल्ल्याशी संबोधित म्हणजे तानाजी मालुसरे यांच्याशी संबोधित आहे बघा. तर हाच तो किल्ला आहे जे की सिंहगड म्हणून आज जगभर गाजलेला आहे. तर फायनली आम्ही इथे आलेलो आहे. तिथून बाहेर आलेलो आहे. तर इथं आपल्याला जेवणाची व्यवस्था पण केली आहे आता वरती. हे बघू शकता तुम्ही सिंहगडावर. तर हे बघा अशा प्रकारे इथं जेवण वगैरे देण्याचं अशा प्रकारे इथं माहिती दिलेली आहे आपल्याला थोडीफार. पाहू शकता तुम्ही किल्ले सिंहगड. अशा प्रकारे इथं माझे मित्र आता माझ्याशी भेटले आहे.